नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण जमलो आहोत. आज आपली बहीण जी आहे, अवनी, ती काही आलेली नाहीये. त्यामुळे आता आपण आपला अभ्यास आपलाच करू. मागच्या वेळेस म्हणजे मागच्या सत्रामध्ये आपण आपले जे गुरु आहेत प्रभुपाद, त्यांनी जे जे आपल्याला सांगितलेलं आहे, त्यापैकी आपण काहीच घेतलं नाही. आपण विसरून गेलो होतो. तर आपण त्यांचे सगळे आधी आत्तापर्यंत आपण ना पहिल्या 6 श्लोकांबद्दल चिंतन केलंय 4थ्या अध्यायातल्या. तर ते मी 6च्या 6ही श्लोक एकामागून एक इंग्रजीमधलं त्यांचं जे ट्रान्सलेशन आहे तुम्हाला सांगतो. हे कुठपासून सुरू केलं आपण? पहिल्यांदी कृष्ण सांगतोय अर्जुनाला, की हे बघ, आय इन्स्ट्रक्टेड धिस इम्पेरिशेबल सायन्स ऑफ योग टू द सन गॉड. मी पहिले सूर्याला सांगितला हा योग, म्हणजे तो विवस्वान, सन गॉड म्हणजे विवस्वान त्याचं नाव. आणि त्या विवस्वानांनी मनूला सांगितलं. विवस्वान इन्स्ट्रक्टेड इट टू मनु, द फादर ऑफ मॅनकाइंड, अँड मनु इन टर्न इन्स्ट्रक्टेड इट टू इक्ष्वाकू. तर इक्ष्वाकू हा रामाच्या वंशातला खूप आधीचा एक राजा होता. त्यानंतर दिस सुप्रीम सायन्स वॉज दस रिसिव्ड थ्रू द चेन ऑफ डिसायप्लिक सक्सेशन. म्हणजे गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये हे खाली खाली येत गेलं. अँड द सेंटली किंग्स अंडरस्टूड इट इन दॅट वे. जे राजे होते आणि जे संत होते, म्हणजे सेंटली किंग्स, आत्ताचे आपले जे पंतप्रधान आहेत ते तसेच आहेत. इज अ सेंटली पर्सन. तर सेंटली ज्याचं व्यक्तिमत्व असेल आणि ज्याच्या हातामध्ये राज्यकारभार असेल, ते लोक हे जे अंडरस्टँडिंग आहे ना, हे लोकांना सांगू शकतात आणि त्यांचं बघून किंवा त्यांचं ऐकून लोक समजू देखील शकतात आणि तसं वागू शकतात. आपण मागच्या अध्यायात बघितलं होतं की नाही, की यद यद आचरती श्रेष्ठ हा तत्तत एवेत्तरो जनः. त्याप्रमाणे हे राजे तसे वागायचे. म्हणजे राजा जरी प्रजेचा राजा असला तरी सुद्धा तो प्रजेवर दादागिरी नव्हता करत. तो प्रजेची सेवाच करायचा. म्हणजे जसं आजचे पंतप्रधान म्हणतात, की मी प्रधान सेवक आहे, प्रधानमंत्री नाहीये. आणि तशा प्रकारे ते काम पण करतात. म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही आणि रोज ते कमीत कमी 15, 16, 17, 18, कधी-कधी 20-20 तास काम करतात. त्यांना कधी आपण कोणी जांभई देताना देखील बघितलं नाही. आणि आपण तर हे सगळं गीतेचं चिंतन करता करता सुद्धा जांभया द्यायला लागतो किंवा झोपायला लागतो, असं होतं ना. तर अशा प्रकारचा संत मनुष्य आपल्याला लाभलेला आहे, हे आपलं भाग्य आहे. तर काय होतं पण, की बट इन कोर्स ऑफ टाइम द सक्सेशन वॉज ब्रोकन. म्हणजे ही जी परंपरा आहे ती खंडली बिकॉज ऑफ passage of time, and therefore the science as it appears to be lost. म्हणजे आता ते लोक विसरल्यागत झालेले आहेत. आता ते विसरले गेलेले आहेत म्हणून आता तुला मी सांगतोय. आता that very ancient science of the relationship with the supreme is today told by me to you because you are my devotee as well as my friend. म्हणजे तू माझा सखा देखील आहे आणि तू माझा भक्त देखील आहेस. म्हणून therefore understand the transcendental mystery of this science. म्हणजे ह्याचं जे मिस्टिकल डायमेन्शन आहे, ट्रान्सेंडेंटल म्हणजे गोइंग बियॉन्ड. आपल्याला जे माहिती आहे त्याच्या पलीकडचं हे ज्ञान आहे. तर हे जे मिस्ट्री म्हणजे काय, की गुह्य ज्ञान, गुज त्याच्यात म्हटलं ना आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी, तसं ते मी तुला आता सांगणार आहे. तर अर्जुन विचारतो, की हे बघ, अरे तू तर आत्ता 89 वर्षापूर्वी जन्माला आलेला आहे. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा श्रीकृष्ण 89 वर्षाचा होता आणि सूर्य तर किती प्राचीन आहे. तर तो म्हणतो, की द सन गॉड विवस्वान इज सिनियर बाय बर्थ टू यू. हाऊ एम आय टू अंडरस्टँड दॅट इन द बिगिनिंग यू इन्स्ट्रक्टेड दिस सायन्स टू हिम. असं कसं काय तू म्हणू शकतो? तुझा जन्म आत्ता झालेला आहे. म्हणजे काय, की अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने जे सांगितलं होतं, की तुझं जे खरं आत्मस्वरूप आहे ते न जन्म झालाय त्याचा कधी न कधी त्याचा मृत्यू होऊ शकतो. पण अर्जुन अजूनही कृष्णाला हा देहधारीच समजतोय. तसं नाहीये. हा देहधारी कृष्णाने सांगितलेली नाहीये गीता. देहधारी कृष्ण येऊन आणि गेला सुद्धा केव्हाच. त्या देहधारी कृष्णाचा सुद्धा वध केला होता कोणीतरी, झाडाच्या मागे लपून वगैरे असं म्हणतात. तर तो देहधारी कृष्ण चालला जाईल. देहधारी आपणही सगळे देहधारी जे आहोत ना, ज्यांनी स्वतःला देह मानलेले ते सगळे मरणार आहेत. परंतु ज्यांनी स्वतः मी देह नाही हे मानलेलं आहे किंवा ज्यांचा देहभाव पूर्णपणे नष्ट झालेला आहे, त्यांना मृत्यू नाही होऊ शकत. मृत्यू नावाची गोष्ट नाहीच आहे. मृत्यू डझंट हॅपन ॲट ऑल. असं आहे.
तर द सन गॉड विवस्कॉन इज सिनियर बाय बर्थ टू यू. हाऊ एम आय टू अंडरस्टँड दॅट इन द बिगिनिंग यू इन्स्ट्रक्टेड दिस टू हिम. तर तो म्हणतो की बघ, मेनी मेनी बर्थ्स बोथ यू अँड आय हॅव पास. तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत. आय कॅन रिमेंबर ऑल ऑफ देम. मला सगळे आठवण आहे, पण तुला नाही आहे. यू डोंट. असं त्याला सांगतो. ठीक आहे. मग तो म्हणतो की ठीक आहे. आणि तो म्हणतो ऑल्दो आय एम अनबॉर्न अँड माय ट्रान्सेंडेंटल बॉडी नेव्हर डिटिरियोरेट्स and although I am the lord of all living entities, I still appear in every millennium in my original transcendental form. एव्हरी मिलेनियम म्हणजे प्रत्येक युगामध्ये असं म्हणायला पाहिजे की जरी सुद्धा मी येतो आणि जातो, तरी सुद्धा प्रत्येक वेळेस माझ्या मायेच्या शक्तीमुळे मी जन्म घेतो. असूनिही अजन्मा मी निर्विकार जगत प्रभू. मी जगत प्रभू आहे. माझीच प्रकृती वेढूनी म्हणजे मी माझ्या प्रकृतीला धारण करतो आणि मायेने जन्मतो जणू म्हणजे त्याचा जन्म होतो आहे असं वाटतं. हे खरं नाहीये. तर हे 6 श्लोक आपण आतापर्यंत बघितलेत या 4थ्या अध्यायातले. याच्यानंतरचा आपण आता 7वा श्लोक बघणार आहे. तर 7व्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात? श्री भगवान उवाच यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हा किती लोकप्रिय श्लोक आहे बघा. की हा जेव्हा महाभारताचं सिरियल सुरू होतं ना 1980-90 वगैरेच्या काळात, तेव्हा हा श्लोक पहिले वाजवायचे. पहिले हा यदा यदा हि धर्मस्य आणि त्याच्यानंतरचा दुसरा कुठला आहे? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता संस्कृत ज्यांना कळत नाही, म्हणजे जे माझ्यासारखे लोक आहेत ते, त्यांच्यासाठी आपल्या सुटकेसाठी विनोबा भावे हजर आहेत, नाही का? ते म्हणतात की गळू निजातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे राखावया जगी संता दुष्टा दूर करावया स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी. हे विनोबांनी मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आपण याच्या व्यतिरिक्त आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, त्यांनी जे वृत्तबद्ध आणि मुक्तछंद गीता ट्रान्सलेट केलेली आहे ती पण बघत असतो प्रत्येक वेळेस. तर ते काय म्हणतात? जेव्हा धर्माचा ऱ्हास होई आणि अधर्म वरचढ होई तेव्हा मी होई अवतीर्ण हे तत्व अर्जुना तू जाण. आणि वृत्तबद्धामध्ये कसे म्हणतात बघा, अधर्मास जेव्हा मिळावी महत्ता तसेची कमी हो तसे धर्म सत्ता अधर्मास उच्चाटणे मी करावे म्हणून धरित्रीवरी जन्म घ्यावे. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात मुक्तछंदामध्ये की तारण करण्या सज्जनांचे निवारण करण्या दुर्जनांचे करणे पुनर्स्थापन धर्माचे कार्य माझे युगावताराचे. तर त्याच्यासाठी वृत्तबद्धामध्ये किती छान ऐकू येतं बघा हे की निवारावया संकटातून सुष्ट. सुष्ट म्हणजे जे दुष्ट नाही आहेत ते, जे जेंटलमॅन आहेत, जे अधर्मानी वागत नाहीत, हे सज्जन लोक आहेत. सुष्ट म्हणजे सज्जन. करावे ही दुष्टा जगातून नष्ट. म्हणजे संकटातून सुष्टांना निवारण, त्यांचं संकटातून निवारण करण्यासाठी आणि दुष्टांना जगातून नष्ट करण्यासाठी. पुनःस्थापण्या धर्म हा हेतू येथ. हा धर्म पुन्हा स्थापन करण्यासाठी ह्या हेतूनी येथे युगी मीच प्रत्येक यावे ही पार्थ. प्रत्येक युगामध्ये मी येतो. हा नियम आहे सृष्टीचा. म्हणजे कसं असतं बघा की सृष्टीमध्ये जर अधर्म खूप जास्त वाढला तर भगवान अवतार घेतात, असं भगवान स्वतः सांगतायत. याचा अर्थ काय माहितीये का? म्हणजे अगदी
इफ यू लुक ॲट इट फ्रॉम द नॅचरल लॉ पॉइंट ऑफ व्ह्यू, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी समजावून सांगतो की समजा उन्हाळा, आता सध्या उन्हाळा सुरू होतोय भारतामध्ये बघा, ठीक आहे ना. तर उन्हाळा सुरू झाला की ऊन खूप तापतं. ऊन खूप जास्त तापलं, पृथ्वीचं तापमान वाढलं की मग काय होतं की सगळ्या पाण्याची वाफ होते आणि ती पाण्याची सगळी वाफ आकाशात जाते. आणि किती वेळ होईल हे? जोपर्यंत ते सॅच्युरेट होत नाही तोपर्यंत. ती वाफ तिथे गेल्यानंतर सॅच्युरेट झाली की ती निसर्गाच्या नियमांप्रमाणे पुन्हा पाण्याच्या रूपात खाली पडते, म्हणजे पाऊस पडतो. म्हणजे काय होतं की उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. म्हणजे जे जीव उन्हाळ्यामुळे, त्या उन्हामुळे तापानी तप्त झालेले असतात, त्यांना शांत करण्यासाठी पाऊस पडतो. बरोबर आहे ना. पाऊस पडल्यानंतर पृथ्वी पुन्हा थंड झाली की मग पृथ्वी पुन्हा उगवायला लागते आणि त्याच्यात अंकुर फुटायला लागतात, शेती वगैरे व्हायला लागते. ते सगळं झालं की ते चक्र जेव्हा एका पर्टिक्युलर स्टेजला येतं, त्याच्यानंतर मग पुन्हा थंडी पडते. त्याच्यानंतर मग थंडी खूप जास्त झाली, त्यानंतर पृथ्वीचं हे बदललं चक्र किंवा पुन्हा उन्हाळा येतो. अशा प्रकारे हे सगळं चक्र चाललेलं आहे. म्हणजे आपण मागच्या अध्यायात बघितलं ना, एवं प्रवर्तितम चक्रम, तो जो श्लोक आहे. तर ते हे सगळं चक्र जे आहे ना, हे सारखं सुरूच आहे. आणि एखाद्या गोष्टीचा अतिरेक जेव्हा होतो, तेव्हा तिला पुन्हा संतुलित करण्यासाठी दुसरी गोष्ट दुसऱ्या बाजूनी जगामध्ये येते. म्हणजे आता बघा की गेले 2 वर्ष आपण जे कोरोना काळामध्ये घरात अडकून पडलेलो आहोत, तर ते कसं झालं असेल? असं झालं की आपण, आपले इतके उद्योग होते, खूप सारे उद्योग, म्हणजे आवर इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी, त्याच्यासाठी आपण ह्या पृथ्वीची इतकी हानी केली की वी एक्स्ट्रॅक्टेड सो मेनी थिंग्स आउट ऑफ दिस अर्थ. आणि काय केलं त्याचं? होळी केली, होळी. वी इसेन्शियली बर्न्ट इट अवे. इनफॅक्ट दॅट इज द रिझन वी हॅव ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे झालंय, म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढलं कशामुळे? कारण की आपण पृथ्वीच्या पोटामधनं रिड्युस्ड कार्बन बाहेर काढला. रिड्युस्ड कार्बन. आणि त्याला आपण लावली आग. त्याच्यामुळे त्याचा ऑक्सिडाइज कार्बन तयार झाला. त्याला काय म्हणतात? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो जेव्हा वाजवीपेक्षा जास्त होतो वातावरणात, तेव्हा वातावरण तापतं. ठीक आहे. तर ही धूप किती दिवस चालणार? आणि माझ्या मते हे जे पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे किंवा पृथ्वीचं पर्यावरण असंतुलित झालेलं आहे, त्याच्या मागचं कारण हे आहे की आता तुम्ही समजा त्या कारणांची कारणमीमांसा करत करत मागे मागे आलात, तर काय होईल? विचार करा जरा एकदा. की ठीक आहे, आपल्याला कळलं की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर तापमान वाढतं, हे कळलं. ठीक आहे. मग तुम्ही विचार करा की हा कार्बन डायऑक्साईड आला कसा? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण एवढं का बरं वाढलं? कारण आपण पृथ्वीच्या आतमधनं जो कार्बन होता तो बाहेर काढला. म्हणजे पेट्रोलियम झालं किंवा कोळसा झाला किंवा काय व्हॉटएव्हर. गेल्या 200 वर्षामध्ये हे अव्याहत सुरू आहे आणि आपण त्याला शिलगावतोय. त्यामुळे हा जो कार्बन डायऑक्साईड आपण पृथ्वीच्या पोटातला कार्बन काढून आणि जाळून आणि तयार केला, त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार झाला, म्हणून हे तापलं. बरं. आता आपण तो कार्बन का बरं काढलाय पृथ्वीच्या पोटातनं? आपल्याला काय वाटतंय की हे आपण काढलं आणि ह्यातनं हे विकून पैसा मिळवला किंवा हे जाळवून आपण ऊर्जा तयार केली आणि त्या ऊर्जेच्या आधाराने आपण अनेक उद्योग चालवले. कुठले उद्योग? कुठलेही उद्योग. उद्योग आपण कशाकरता करतो की कुठल्या तरी वस्तूचं उत्पादन करण्यासाठी. ठीक आहे. मग आता त्या वस्तू आपण का बरं तयार केल्या? कारण आपल्या मनाची अशी कल्पना झाली की त्या वस्तू जर आपल्याला मिळाल्या, तर त्या वस्तू प्राप्त केल्यामुळे आपण सुखी होऊ. ही कल्पना होती ना? पण आपण तर किती गेले वर्षभर शिकतोय की आपलं जे सुख असतं ते त्या वस्तूंमध्ये नसतं.
त्या वस्तूची इच्छा जोपर्यंत मनामध्ये असते तोपर्यंत आपल्या मनावर एक ताण असतो. आणि तो ताण जेव्हा नाहीसा होतो, म्हणजे काय की जेव्हा ती वस्तू आपण प्राप्त करतो तेव्हा तो ताण नाहीसा होतो. आणि ताण नाहीसा झाल्यामुळे आपल्या आतलं जे सुख असतं किंवा आपल्या स्वतःच्या स्वरूपामधलं जे सुख आहे ते सुख प्रगट होतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते सुख इच्छापूर्तीमुळे झालेलं आहे, परंतु ते सुख खरं तर इच्छा निवृत्तीमुळे झालेलं असतं. पण इच्छापूर्ती आणि इच्छा निवृत्ती एका क्षणी होत असल्यामुळे आपल्याला कळत नाही, म्हणजे वी डोंट अंडरस्टँड क्लिअरली की हे इच्छापूर्तीमुळे झालंय की इच्छा निवृत्तीमुळे झालंय. आणि वी थिंक इट इज इच्छापूर्तीमुळे झालंय. मग आपण काय करतो की अनेक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे काय की अनेक वस्तू जमा करण्याचा प्रयत्न करतो. तर त्या वस्तू जमा करण्यासाठी त्या वस्तू उपलब्ध हव्यात ना, तर त्यासाठी कोणीतरी त्या तयार करायला पाहिजे. तर जी व्यक्ती त्या गोष्टी स्वस्तात स्वस्त तयार करू शकेल आणि जास्तीत जास्त प्रमाणात तयार करू शकेल, ती व्यक्ती ह्या जगामध्ये श्रीमंत होते. आणि आपण असं समजून बसलेलो आहोत की श्रीमंत झालो की आपण सुखी होऊ. असं नसतं. श्रीमंत किंवा गरीब ही पैशाच्या दृष्टिकोनातून आपल्याला लागलेली एक उपाधी आहे आणि दॅट इज अ मेंटल कॉन्स्ट्रक्ट. आपण हे मागच्या वेळेस पण बघितलं होतं. मागच्या इथे बघितलं होतं, मला तर आठवत नाही, कारण की मी मराठीत एक आपला कार्यक्रम होतो आणि उद्या एक हिंदीत कार्यक्रम असणार. तर कुठल्या कार्यक्रमात मी काय सांगितलं होतं ते मला एकदम आठवत नाही. पण हरकत काहीच नाही. जर आपली उजळणी झाली तर काय हरकत आहे. आपल्याला जे वाटत असतं की अमुक एखादी वस्तू आपल्याला मिळाली म्हणजे मग आपण जास्त सुखी होऊ, हा आपला गैरसमज आहे. गैरसमज आहे. कारण आपण स्वतःला अपूर्ण मानलेलं आहे, जे आपण नाही आहोत. तर ही आपली अपूर्णत्वाची जी भ्रांती आहे आपल्या मनामधली, ती आपल्याला आपल्या मनामधनं काढून टाकायची. हा या गीतेचा उद्देश आहे. आणि ते जर आपल्याला हे गीता शिकत असताना कळायला लागलं, किंवा ऍटलीस्ट शंका तरी यायला पाहिजे आपल्या मनामध्ये, की गीतेमध्ये जर हे सांगितलेलं असेल, तर कृष्णाने हे अर्जुनाला सांगून अर्जुनाला जो फायदा झाला असेल तो झाला, पण कृष्णाला काय फायदा झाला? काहीच नाही झाला. गीतेचा अभ्यास करून गीतेला काही फायदा होणार आहे का? काही नाही होणार. फायदा आपल्याला होणार आहे. गीतेचा अभ्यास करून आपण आपला फायदा करून घेणार आहे. तो करून घ्यायचा आहे, म्हणून तर करायचंय. म्हणजे बघा की ह्या ग्लोबल वॉर्मिंग पासून आपण स्वतःपर्यंत कसे आलो, कारण मीमांसा करत करत. व्हॉट इज द मूळ कारण? मूळ कारण जे आहे ते आहे आपलं अज्ञान, इग्नोरन्स. इन अवर इग्नोरन्स वी हॅव अज्युम्ड अवरसेल्व्स टू बी इनकम्प्लीट. आपण कोण आहोत हे आपल्याला कळलेलंच नाहीये. आयडेंटिटी क्रायसिस. त्याच्यामुळे आपण या सगळ्या वस्तू जमा करतो आणि आपल्याला त्या वस्तू पुरवण्यासाठी कोणीतरी इंडस्ट्रियलिस्ट, सम क्लेवर पर्सन, सम बिझनेसमॅन इज प्रोड्युसिंग ऑल दिस थिंग्स अँड केटरिंग टू अवर डिमांड्स. ह्याच्यावर सध्या हे जग सध्या सुरू आहे. सध्या जग इच्छापूर्तीच्या फंडामेंटल बेसिसवर सुरू आहे. आणि ती इच्छापूर्ती 7.5-8 बिलियन लोकांची डेव्हलप्ड कंट्रीजच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या हिशोबाने पूर्ण नाही होऊ शकत. त्याच्यासाठी आपल्याला एक पृथ्वी नाही पुरणार, कमीत कमी 4 लागतील. आणि आपली एक जी पृथ्वी आहे ना, ती आपण अर्धी अधिक ऑलरेडी जळून जाळून खाक केलेली. वी ऑलरेडी माइंड इट वे मोर देन इट कॅन सस्टेन. म्हणून तर इतकं सगळं ग्लोबल वॉर्मिंग होतंय. आता काय करावं लागेल? आता झाडं लावावं लागतील. कारण की झाडांच्या फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमधनं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला. दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. आणि आपण जर ते नाही केलं तर निसर्ग करेल. तर निसर्गाने काय केलं पहा, की हा आपला खरा रोग आहे. त्याच्यामुळे ही सगळी चेन रिॲक्शन झाली इथून तिथपर्यंत. तर निसर्गाने आपल्याला घरी बसवलं. कसं बसवलं घरी? आपल्यावर एक करोना व्हायरस छू केला. करोना व्हायरस हा रोग नाही आहे. करोना व्हायरस हे पृथ्वीच्या रोगावरचं निदान आणि औषध आहे.
पृथ्वीला काय रोग झालाय? पृथ्वीचं तापमान वाढलं, पृथ्वीला ताप आला, 1-1.5 डिग्री तिचं तापमान वाढलं, बरोबर आहे ना? तर त्याच्यावर उपाय काय करायचा? कारण हे कशामुळे झालंय? हे ह्या मनुष्याच्या लोभामुळे. मनुष्याला सारखं असं वाटतंय ना, की आपल्याला ही वस्तू मिळावी, ती वस्तू मिळावी, ती वस्तू मिळावी, आणि सारखे आपण वस्तूंचं उत्पादन करतो. त्या लोभाला जरा थोडासा लगाम बसावा. म्हणजे काय आहे, की माणसाला घरीच बसवलं तर काय होईल? उद्योगधंदे बंद पडतील. यू विल नॉट बिलीव्ह की त्याच्यामुळे जगामध्ये सगळीकडे पर्यावरणाची गुणवत्ता, एन्व्हायरमेंटल क्वालिटी इम्प्रूव्ड लाईक एनिथिंग. जस्ट इम्प्रूव्ड सो मच विदिन अ वीक. विदिन अ वीक असं झालं. त्याचा अर्थ काय आहे, की आपल्या मनामधला जो लोभ आहे, आणि तो लोभ जो आहे ना, आपण जे शिकतोय तो आपल्या अज्ञानामुळे होत असतो, म्हणून लोभ होतो. जर आपल्या मनामध्ये इच्छाच नसली, आपण ते 8 पायऱ्या बघितल्या होत्या ना, की कसा माणूस घसरतो. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, तिथपासून पाहिलं होतं ना. आणि नंतर शेवटी काय, बुद्धिनाशात प्रणश्यती, म्हणजे विषयांचे करी ध्यानापासून ते सगळ्यात शेवटी आत्मनाशाची इथपर्यंत आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं दुसऱ्या अध्यायात. तर अशा प्रकारे समजा आपण आपल्या इच्छांवर लगाम घातला, आणि जर आपण वशे ही इंद्रिया, आणि असं म्हणतो ना, की ज्यांनी आपली इंद्रिय वश केलेली आहेत, तशा माणसाची बुद्धी स्थिर झालेली असते, आणि तो मनुष्य स्वतःच्या मनुष्यत्वाला ओळखून असतो. आणि आपलं जे मनुष्यत्व आहे ते समजा आपण ओळखलं, त्या आपल्या मनुष्यत्वामध्येच देवत्व आहे. आपण जर मनुष्यासारखे राहायला लागलो, तर द डिव्हाइन विल एक्सप्रेस थ्रू अस. We don't have to go and find God somewhere. We don't have to go meet God somewhere. God will manifest through us if only we let him. सध्या कसं आहे, की we don't let him. असा प्रॉब्लेम होता. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया आपण या 2 श्लोकांबद्दल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अर्जुना, अर्जुना, युगायुगातून करावे धर्माचे रक्षण, हा तो पहिल्यापासून माझा आहे स्वभावाची. माझा काय स्वभाव आहे, की मी युगायुगांमधून धर्माचं रक्षण करण्यासाठी येत असतो. हा माझा स्वभाव आहे. जेव्हा अधर्म हा लोकात धर्मास करी पराभूत, जेव्हा अधर्म हा लोकात म्हणजे पृथ्वी लोकात धर्मास करी पराभूत, तेव्हा अजत्व निर्गुणत्व माझे विसरून जातो मी. तेव्हा अजत्व आणि निर्गुणत्व, अजत्व म्हणजे काय, की ज्याचा जन्म होऊ शकत नाही अशी क्वालिटी. अजत्व म्हणजे द क्वालिटी ऑफ नेव्हर बीइंग बॉर्न, द क्वालिटी ऑफ बीइंग बर्थलेस. अजत्व म्हणजे ज म्हणजे जन्म, अज म्हणजे जन्म न होणं, त्व म्हणजे ती क्वालिटी, राईट. अजत्व. जेव्हा तेव्हा अजत्व निर्गुणत्व, निर्गुणत्व म्हणजे मला काही गुण नाही आहेत, परंतु जो देहधारी मनुष्य असतो त्याला गुण पण असतात ना. तेव्हा अजत्व निर्गुणत्व मी विसरून जातो, आणि धर्माला पराभूत करण्यासाठी मी पुन्हा जन्म घेतो. अभ्युत्थानम अधर्मस्य, अधर्माचा नाश करण्यासाठी मी तदात्मानम, तत् आत्मानम सृजामी अहम, असं आहे. तदात्मानं सृजाम्यहम. आता ह्याचं जे प्रत्येक शब्दाचं जे ट्रान्सलेशन आहे ना, ते आपण प्रभुपादांच्या भगवद्गीता ॲज इट इज मध्ये बघू. ठीक आहे, तर मी प्रत्येक शब्दाचं तुम्हाला ट्रान्सलेशन सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की यदा यदा म्हणजे व्हेनेवर आणि व्हेरेवर. यदा यदा ही म्हणजे काय, सर्टनली. धर्मस्य म्हणजे ऑफ रिलिजन. ग्लानी म्हणजे डिस्क्रिपन्सीज. ग्लानी म्हणजे त्याला मरगळ येते. ग्लानी आपण झोपण्यापूर्वी नाही का, असं आपल्याला असं वाटत असतं की आता आपण झोपणार आहे थोड्या वेळात, म्हणजे
our energies are sapped and we are going to go to sleep. असं कधी कधी हे सगळं गीतेबद्दल सांगता सांगता पण होतं. इट्स ओके. मागच्या असंच मला सांगितलं होतं की झोपेत गेल्यानंतर आपल्याला गीता कळणार नाही असं कळतं ना, असं वाटतं. तर जागेपणी काही खूप जास्त कळतंय का? नाही कळत आहे. त्यामुळे जागेपणी पण नाही कळत आहे आणि झोपेत पण नाही कळत आहे, विच इज ओके. डिस्क्रिपन्सीज. भवती म्हणजे बिकम मॅनिफेस्टेड. भारत म्हणजे ओ डिसेंडेड ऑफ भरत. अभ्युत्थानम म्हणजे प्रिडॉमिनन्स अधर्मस्य ऑफ इररिलिजन. तदा म्हणजे ॲट दॅट टाइम. आत्मानम म्हणजे सेल्फ. सृजामी म्हणजे मॅनिफेस्ट म्हणजे आय क्रिएट माय सेल्फ. सृजन होतं माझं. अहम म्हणजे आय. आता याचं जे संपूर्ण एक वाक्यामध्ये ट्रान्सलेशन आहे इंग्रजीमध्ये ते असं आहे की वेन एव्हर अँड व्हेर एव्हर देर इज ए डिक्लाइन इन रिलिजियस प्रॅक्टिस ओ डिसेंडंट ऑफ भरत and a predominant rise of irreligion, at that time I descend myself. जेव्हा अशा प्रकारे अधर्माचा अतिरेक होतो तेव्हा त्याला बॅलन्स आउट करण्यासाठी, त्याला संतुलित करण्यासाठी मी अवतार घेतो. ठीक आहे. व्हॉट इज द नेक्स्ट श्लोक? त्या नेक्स्ट श्लोक मध्ये काय सांगतात प्रभुपाद आपल्याला? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनाय पाहिजे, इथे राहून गेला यांचा. संभवामी युगे युगे. परित्राणाय म्हणजे फॉर द डेलिव्हरन्स, साधूनां म्हणजे ऑफ द डिव्होटीज, विनाशाय फॉर द अनाहिलेशन, च म्हणजे अँड, दुष्कृताम ऑफ द मिसक्रियंट्स. इथे दुष्कृताम म्हणजे जे लोक वाईट कर्म करतात ते दुष्ट. ओके. धर्म म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ रिलिजन. संस्थापनार्थाय म्हणजे टू रिएस्टॅब्लिश. संस्थापना म्हणजे प्रस्थापित करणे, संस्थापना करणे, टू एस्टॅब्लिश. अर्थाय म्हणजे त्या कारणासाठी. संभवामी म्हणजे आय डू अपियर. युगे युगे. युगे युगे म्हणजे मिलेनियम आफ्टर मिलेनियम. हे त्याचं इंग्रजी मधलं ट्रान्सलेशन आहे. आता त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? भक्तांचा घ्यावया कैवार, घेतो सगुणपणे अवतार, मग अज्ञानाचा अंधकार समूळ करतो नाहीसा. भक्तांचा घ्यावया कैवार म्हणजे त्यांची काळजी घेण्यासाठी घेतो सगुणपणे अवतार. मी निर्गुण आहे पण तरी सुद्धा मी सगुणपणे अवतार घेतो. मग अज्ञानाचा जो अहंकार आहे, आता पहा आपण काय म्हटलं होतं की हे सगळं जे आपण त्याची कारणमीमांसा केली ना इतक्या सगळ्या गोष्टींची, ते येऊन कुठे पोचलो आपण? अज्ञानावर आलो ना. इग्नोरन्स. आपल्याला जर माहिती असलं की आपण कोण आहोत, तर मग आपण जगामधल्या वस्तूंमुळे आपल्याला सुख मिळतं आहे अशा भ्रमात राहणारच नाही. हे सत्य आहे, नाही का? जगामधल्या वस्तूंमुळे आपल्याला सुख मिळतं आहे अशी आपल्या मनामध्ये जोपर्यंत भ्रांती आहे तोपर्यंत आपण त्याच्या पुढची पायरी घेऊच नाही शकत. वी कॅनॉट गो बियॉन्ड दॅट एट ऑल. आपल्याला जर वेदांताचा किंवा अद्वैताचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी जगामधल्या वस्तूंबद्दल आपल्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय नाही होत. दॅट इज अ प्री क्वालिफिकेशन. तसं जर नसेल, जगातल्या वस्तू खऱ्या आहेत असं वाटत असेल, जग खरं आहे असं वाटत असेल, त्याच्यामुळे आपल्याला सुख मिळू शकेल असं वाटत असेल, तर मग त्याच्यासाठी दुसऱ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. we have to go according to karma, we have to go according to dharma. It is possible to be happy with worldly things. असं नाहीये की त्याच्यामुळे आपल्याला सुख नाही मिळू शकत. सुख मिळतं, पण ते चिरकाळ टिकणार नाही. ते फार कमी वेळ टिकतं. हे जर आपल्याला कळलं किंवा हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्या पुढचं पाऊल घेऊच नाही शकत. तर अज्ञानाचा अहंकार समूळ करतो नाही असं म्हणतात भगवान. ठीक आहे. मग अधर्माचे कोट तोडितो, दोषांचे लेख फाडितो, सज्जना हाती उभारितो, गुढ्या सुखाच्या सर्व ठाई. अधर्माचे कोट तोडितो. कोट म्हणजे कव्हरिंग्स. अधर्माचे कोट तोडितो, दोषांचे लेख फाडितो. दोषांचे लेख म्हणजे आपल्या दोषांचं जे काही
रिटर्न मटेरियल असेल, रिटर्न प्रूफ, ते सगळं ते फाडून टाकतो. ठीक आहे. सज्जना हाती उभारतो गुढ्या सुखाच्या सर्व ठाई. सज्जना हाती म्हणजे तो सज्जन लोकांना हाताशी धरून धर्माचं पुन्हा संस्थापन करतो. भगवान स्वतः काय करतो, किंवा तो स्वतः अवतार घेतो ना. म्हणजे रामाचा अवतार घेतल्यानंतर भगवंतांनी धर्माचं संस्थापन केलंच होतं, रावणाचा नाश केला. प्रत्येक युगामध्ये भगवानांनी जो अवतार घेतलेला आहे त्या अवताराचं कार्य हेच होतं की कुठला तरी एखादा जो असुर असेल त्या काळचा, त्या असुराचा नाश करण्यासाठी म्हणूनच भगवानांनी अवतार घेतलेला आपल्याला त्या सगळ्या पुराणांमध्ये वगैरे गोष्टींमध्ये सांगितलं जातं, नाही का. भागवत पुराणात जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळे अवतार दिसतील, किंवा आपले जे भक्त लोक असतात ते पण दिसतील. त्या सगळ्या लोकांच्या कथा त्याच्यामध्ये आलेल्या. तर ज्यांना त्याच्यामध्ये आहे इंटरेस्ट त्या लोकांनी जरूर ते ऐकावं. मी स्वतः भागवत, आमच्या इथे एक भागवतचा क्लास असतो, तो मी अटेंड करतो. कारण की आय लाईक टू लिसन. आणि जो सत्संग असतो तो खूप चांगला असतो. तर जेव्हा आपण सत्य काय आहे हे शोधणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या संगतीमध्ये असतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. सत्संग इज व्हेरी एन्जॉयबल. असं होतं. दैत्यांची नाशितो कुळे करीतो संता मान मिळे. सो दैत्यांची नाशितो कुळे, दैत्यांची जी कुळं असतात ना त्यांचा मी नाश करतो. सो आय इरॅडिकेट द कुळ. कुळ म्हणजे काय की सगळा त्यांचा परिवार, त्यांचं जे कुल असतं ते सगळं मी म्हणजे नाश करतो त्याचा. करीतो संता मान मिळे म्हणजे संत लोकांना मान मिळावा असं मी काहीतरी करतो. सांगड घालितो माझ्या बळे धर्माची नि नीतीची. माझ्या बळे मी धर्माची आणि नीतीची सांगड घालतो. विवेकाचे दीप सकळ करून ठेवितो उज्ज्वल. की ज्या योगे तेथ काजळ अविवेकाचे धरेल ना. तर विवेकाचे दीप सकळ. आता विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक, सद सद असद विवेक, सद असद विवेक, राईट, सदसद विवेक. तर ह्या सगळ्या विवेकांना मी प्रस्थापित करतो पुन्हा. विवेक इज द लाईट बाय विच यू विल अंडरस्टँड द लाईट ऑफ डिस्क्रिमिनेशन. अद्वैतामधली जी सगळ्यात लोकप्रिय कहाणी आहे, जे उदाहरण आहे, ते कशाचं आहे? रज्जू सर्पाचं. म्हणजे अंधारात आपल्याला असं वाटतं की आपला पाय एखाद्या याला लागला, दोराला, तसं वाटतं की तो साप आहे. मग आपण घरात जातो आणि घरात एखादा दिवा घेऊन येतो, कंदील किंवा टॉर्च, आणि मग त्याच्यावर उजेड पाडला की आपल्याला दिसतं की तिथे साप नाहीच आहे, तिथे दोरीच आहे, नाही का. तर मग तिथे दोरी आहे कळल्यानंतर आपल्या मनातनं सापाची भीती चालली जाते. असंच आहे. तर विवेकाचा हा जो दिव्य म्हणजे काय, आपल्याला सत्य कळलं काय ते. सत्यामुळे काय झालं की असत्याचा नाश झाला. त्यामुळे आपल्याला कळलं की तिथे अरे आपल्या मनामध्ये जी भ्रांती होती की इथे हा साप आहे, तिथे साप नाही आहे, ही दोरी आहे. त्यामुळे आपण निश्चिंत झालो. असं झालं ना. करून ठेवितो उज्ज्वल की ज्या योगे तेथ काजळ अविवेकाचे धरेल ना. तर अविवेकाचं काजळ म्हणजे काय? अविवेक म्हणजे काय की जिथे दोरी होती तिला मी साप समजून बसलो, बिकॉज आय डिड नॉट नो एनी बेटर. कारण की मी त्याच्यावर उजेड पाडला नाही, त्यामुळे मला असं वाटलं होतं किंवा मला असं वाटतंय की इथे साप आहे. ह्याचं जगाशी कसं आपण कोरिलेट करायचं की हे जग आपल्याला असं वाटतंय की सत्य आहे, कारण आपण त्याला बरोबर टॉर्च घेऊन बघितलेलं नाहीये. तर कुठे आहे तो टॉर्च? हा आहे टॉर्च, गीतेचा. त्या टॉर्चनी आपल्याला बघायचं जगाकडे. गीता आपल्याला शिकवते की जग म्हणजे काय आहे. तर पहिले काय माहितीये का की जे आपल्याला माहिती असतं ना त्याच्यापासून आपण जे माहिती नाहीये त्याच्यापर्यंत जायचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात की अरुंधती न्याय. आता अरुंधती न्याय म्हणजे कसं असतं पहा, की जेव्हा नवरा नवरीचं लग्न होतं ना लहानपणी, वन्स द यंग कपल गेट्स मॅरिड, तेव्हा त्यांना वशिष्ठ आणि अरुंधती, दिस इज ए ड्युअल स्टार, एका भोवती एक फिरतात ते. ओके. आपल्या इथे एक असं ना एक सप्तर्षी म्हणून एक कॉन्स्टलेशन आहे आपल्या आकाशामध्ये. तर त्याच्यामध्ये 7 प्रॉमिनंट पॉइंट्स आहेत.
त्याला इकडे पॅन हँडल वगैरे म्हणतात वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. ॲस्ट्रॉलॉजी नाही, ॲस्ट्रॉनॉमी, सॉरी. त्या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये हे पॅन हँडल जे आहे त्याला आपण सप्तर्षी म्हणतो. तर त्या सप्तर्षींमध्ये एक असे 4 असतात आणि मग नंतर एक 3 त्याचं हे शेपूट असतं. तर त्या शेपटामधलं जे मधलं असतं ना, मधला पॉइंट, देर आर टोटल 7 स्टार्स. त्याच्यामधला जो मधला पॉइंट आहे शेपटीमधला, त्याच्यामध्ये ऍक्च्युली इट्स अ ड्युअल स्टार, म्हणजे एका भोवती एक फिरतायत. आपल्या इथे कसं आहे की सूर्य हा एकच स्टार आहे, मधला तारा, आणि त्याच्या भोवती हे ग्रह फिरतायत. पृथ्वी म्हणा किंवा गुरु म्हणा किंवा शनी म्हणा, हे सगळे जे ग्रह आहेत ना हे फिरतायत ना सूर्याभोवती. तसं नाही, तिथे जो तारा आहे सूर्य म्हणजे वशिष्ठ, त्याच्या सोबत अरुंधती नावाचा दुसरा तारा आहे आणि ते दोघेही एकमेकांच्या भोवती फिरतात. तर आपला असा समज आहे किंवा आपली अशी मान्यता आहे की वशिष्ठ आणि अरुंधती ज्याप्रमाणे एकत्र राहतात आणि एकमेकांच्या भोवती फिरतात, म्हणजे नायदर इज सुपिरियर टू दी अदर. कसं आहे बघा की द सटल मेसेज इज की द मेल इज नो सुपिरियर टू फिमेल, नॉट सुपिरियर टू द फिमेल. फिमेल आणि मेल आर इक्वल. ज्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना असेल ना की मेल इज सुपिरियर टू फिमेल किंवा फिमेल इज सुपिरियर टू मेल, ते बरोबर नाही. बोथ आर इक्वल. तसंच असायला पाहिजे. तर आता आकाशामध्ये एवढ्या सगळ्या तारकांमध्ये ते नेमकं ते पॅन हँडल शोधायचं सप्तर्षी, आणि मग त्यातलं ते शेपूट शोधायचं, आणि मग त्यातली ती अरुंधती बघायची. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल? तर हे जे नवरा नवरी असतात ना, त्यांना काही कळतच नाही की कुठल्या कशाकडे बघायचं. तर मग ते गुरुजी काय सांगतात की तुम्ही बघा, हे तुमच्या समोर तुम्हाला हे झाड दिसतंय ना मैदानामध्ये, म्हणतात हो दिसतंय मैदानामध्ये, हा झाड दिसतंय. ते झाड म्हणजे अरुंधती नाही आहे बरं का. ठीक आहे, कळलं. ठीक आहे, मग त्या झाडावर तुम्ही असं बघा की त्या बाजूला ही जी फांदी दिसते ना तुम्हाला या बाजूची, ठीक आहे, ही फांदी आहे. तर त्या फांदीच्या टोकाशी तुम्ही जा, तिकडे तुम्हाला ती 2 पानं दिसतील बघा. ठीक आहे, त्या 2 पानांच्या मधनं बघा आणि पलीकडे तुम्हाला एक जो तारा दिसतोय तो दिसतोय का? हा, ते पण नाही अरुंधती. मग त्याच्या पलीकडे इकडे जाऊन तो बघा तारा, मग तिकडे जाऊन तो बघा तारा, असं करत करत एक 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 करत पॉइंट आउट करत करत शेवटी तुम्हाला ती अरुंधती दाखवतात. याच प्रकारे ती द्वितीयेची जी कोर असते ना, चंद्रकोर, ती पण तशीच दाखवतात, किंवा तृतीयेची चंद्रकोर, ती छोटीशी असते, ती दिसत नाही. तर ती दाखवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे जे माहिती आहे तिथपासून ते जे माहिती नाही आहे किंवा जे दिसत नाहीये आता तिथपर्यंत तुम्हाला हळूहळू हळूहळू करत डायरेक्ट केलं जातं. तुम्हाला दिशा दाखवली जाते. त्याचप्रमाणे गीतेमध्ये आता आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला असं वाटतंय की हे जग म्हणजे खरं आहे. तर ह्या जगाकडे कसं बघायचं, हे जग कसं चालतं, हे सगळं आपल्याला समजावून सांगितलं जातं. आणि मग ह्या जगामध्ये राहण्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी मग तुम्ही धर्माप्रमाणे राहायला पाहिजे. ठीक आहे ना. ह्या धर्माप्रमाणे तुम्ही जेव्हा राहाल आणि कर्म कराल निस्वार्थ बुद्धीने, निष्कामतेने, तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या कर्मातून आणि या धर्मातून पुरेशी चित्तशुद्धी झाल्यानंतर सत्य काय आहे हे जाणण्याची जिज्ञासा उत्पन्न होईल. याच्यासाठी ही गीता शिकायची. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या मनामध्ये खरंच ती तत्वजिज्ञासा किंवा सत्य जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत होईल, त्याच्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या अभ्यासामध्ये रस उत्पन्न होईल. आणि एकदा ह्याच्यामध्ये रस उत्पन्न झाला की मग त्याच्यानंतर त्या अभ्यासामध्येच आनंद आहे. म्हणजे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मी कोणीतरी अमुक होईन, तमुक होईन, किंवा मला मोक्ष मिळेल वगैरे, अशा प्रकारच्या खोळ्या कल्पना आपल्या डोक्यात येत असते. आपल्याला हा अभ्यास करतानाच आनंद येतो. आणि ह्या चिंतनात जेव्हा आपण नेहमी राहतो तेव्हा ज्या आनंदाची अनुभूती आपल्याला आपल्या आतून होते त्याचं वर्णन आपण नाही करू शकत, है ना. विवेकाचे दीप सकळ करून ठेवितो उज्ज्वल, की ज्या योगे तेथ काजळ अविवेकाचे धरेल ना. आता पहा की हे सगळं जग आपल्याला समजावून सांगितल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की द ट्रूथ इज नॉट दिस, नॉट दिस, नॉट दिस, नॉट दिस, नेती 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 नेती, हे नाही आहे. आणि मग शेवटी हे नाहीये असं सगळं कळल्यानंतर, सगळंच नाहीये कळल्यानंतर मग काय उरलं? तेव्हा जे उरतं ते आपलं खरं स्वरूप आहे. कारण की आपलं खरं स्वरूप कधी नष्ट होऊ शकत नाही.
बाकीच्या गोष्टी दिसतील किंवा नाही दिसणार, दिसतील किंवा नाही दिसणार. ओके, परंतु आपण असो किंवा नसो असा विकल्प नाहीच आहे. देयर इज नो चॉईस. आय कॅनॉट एव्हर cease to exist. I can never be non-existent. I'm always existing. माझं असणं याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाहीये. असंच नाही शकत, नाही का? आणि ज्या विवेकदीपांनी वाटावे योगी जना मनी, की ही लाभली अखंडपणी आम्हा दिवाळी ज्ञानाची. ज्या विवेकदीपांनी वाटावे योगी जना मनी, त्यांच्या मनाला असं वाटेल की ही लाभली अखंडपणी आम्हा दिवाळी ज्ञानाची. विवेकाचं ज्ञान आपल्याला जर झालं, काय विवेक? की हे जे जग आहे दिसत आहे परंतु नाही आहे तसं, खरं नाही आहे, ते नाशिवंत आहे. विश्वसारे आत्मसुखाने कोंदाटेल पूर्णपणे, आणि केवळ धर्माने नांदावे सर्व जगामध्ये. विश्व सारे आत्मसुखाने कोंदाटेल पूर्णपणे, आत्मसुखाने ते परिपूर्ण होईल. आपण सुखामध्ये पूर्णपणे समजा बुडालो तर कसं वाटेल? आणि केवळ धर्माने नांदावे सर्व जगामध्ये. या जगामध्ये जो धर्म आहे, धर्म म्हणजे काय? की जो धारण करतो तो धर्म, ज्यांनी या सगळ्या जगताला धारण केलेलं. म्हणजे काय? की नॅचरल लॉ. हे सगळं जग जे आहे ते अनेक प्रकारच्या नियमांवर आधारित आहे. ह्या नियमांवर धारण झालेलं जे जग आहे ते जर आपल्याला कळलं, ते सगळे नियम आपल्याला कळतील, आपण त्या नियमांप्रमाणे राहणं सुरू करू आणि सुख सगळीकडे नांदेल, धर्म नांदेल सगळीकडे, नाही का? आणि माझे भक्तजन जे का साधू सज्जन, पुष्टी येत त्या कारण सात्विकादी भावांनी. आणि माझे जे भक्तजन आहेत, जे साधू आहेत, सज्जन आहेत, त्यांना पुष्टी येते सात्विकादी भावांनी. त्यांच्या मनामध्ये सात्विक भाव उत्पन्न होतात, वाढतात, राहतात आणि ते त्यांनी त्या भावामध्येच परिपूर्ण होतात. या सगळ्या अनुभवाला आपल्यामध्ये आणायचं किंवा हा सगळा अनुभव आपल्याला यावा, याच्यासाठीच तर आपण हा सत्वाचा कार्यक्रम सुरू केला ना. त्याच्यामध्ये आपलं वजन कमी होईल, तब्येत चांगली राहील, वगैरे वगैरे चांगल्या गोष्टी होतीलच, त्याच्यात तर काहीच वाद नाही. दीज आर व्हेरी मायनर साईड बेनिफिट्स. पण आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची अनुभूती होईल, थोडी ना थोडी तरी होईल. अशा प्रकारे होईल. सात्विक भावानी आपण वर जाऊ, आत्ता आहोत त्याच्यापेक्षा. पापाचा कोसळे पर्वत, पुण्याची होते प्रभात, जयी माझी प्रगट होत सगुण मूर्ती अर्जुना. जेव्हा माझी मूर्ती, सगुण मूर्ती प्रगट होते, तेव्हा काय होतं? की पापाचा पर्वत कोसळतो. त्यानंतर पुण्याची होते प्रभात. पापाचा पर्वत कसा कोसळला? पहा, की ही जी सृष्टी आहे ना, ही सगळी सृष्टी परमात्म्याने निर्माण केलेली. त्या सृष्टीमध्ये जर काही असंतुलन झालं तर ते संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पृथ्वीने स्वतःवरच एक औषध लावून घेतलं. इंजेक्शन. इंजेक्शन कुठलं? आपल्याला रोग कुठला होता? आपल्याला रोग होता करो 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 करो, आपण सारखं करत होतो ना काही ना काही. तर त्याच्यावर इंजेक्शन काय? की करो ना, असं झालं ना. तर करो ना इज दी मेडिसिन ऑन करो 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 ह्या रोगावर, असं झालं. तर तेव्हा आपल्या पापाचा पर्वत कोसळला. ऍटलिस्ट फॉर द टाइम बिंग आपण करो 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 हे जे आपल्या डोक्यामध्ये भूत चढलेलं होतं ते आपण भूत शांत केलं आणि आपण थांबून गेलो. राईट. ते थांबून गेल्यानंतर सृष्टी छान दिसायला लागली, सुंदर दिसायला लागली. पोल्युशन लेवल्स केम डाऊन ड्रास्टिकली आणि इट स्टार्टेड लुकिंग ब्युटिफुल. असं झालं ना. तर पुण्याची होते प्रभात, म्हणजे चांगल्या गोष्टींचा उदय होतो. आपला हा जो सध्याचा उपक्रम सुरू आहे सत्वचा, दॅट इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट. हा होत आहे. जयी माझी प्रगट होतं सगुण मूर्ती अर्जुना. ठीक आहे. तर त्या कृष्णाची मूर्ती फिजिकली आपल्या समोर प्रगट व्हावी अशी इच्छा करण्यापेक्षा त्याची मूर्ती आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित व्हावी, आणि त्याचा जो भाव आहे म्हणजे कृष्णा कॉन्शियसनेस हॅज टू
राईज विद इन अवर ओन हार्ट, असं व्हायला पाहिजे. कामे कराया ही ऐशी, मी जन्मतो युगायुगासी, परी विवेकी जो तयासी, जगी हे ये ओळखाया. कामे कराया ही ऐशी, मी जन्मतो युगायुगासी, मी प्रत्येक युगामध्ये जन्म घेतो. परी विवेकी जो तयासी, जो विवेकी आहे त्याला, जगी हे ये ओळखाया, त्याला हे ओळखायला येईल. जो विवेकी आहे त्यालाच फक्त हे कळेल. जो अविवेकी आहे, ज्यांनी जगाला सत्य मानलेलं आहे, त्याला हे कळणारच नाही. इनफॅक्ट त्याला भगवंतांनी जर अवतार घेतला तर त्या अवताराबद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष असेल. म्हणजे बघा की हे जे सगळे राक्षस होते आतापर्यंत आपण बघितलेले आहेत प्रत्येक युगामध्ये, सत्ययुगामध्ये कोण होते राक्षस? हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष. ते स्वतःला इतके शक्तिशाली समजायचे की ते म्हणायचे की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही आणि मला कोणी मारू शकत नाही, कारण की त्यांनी तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्येमुळे त्याला असं वर मिळाला होता की त्याला अमुक अमुक कित्येक कंडिशन्स मध्ये मृत्यू येणारच नाही. तर मृत्यू येणार नाही म्हणजे काय, मृत्यू कशाला येतो हे लोकांना कळलेलंच नाही ना. सी, इफ यू कन्सिडर युअर सेल्फ टू बी द बॉडी, आपण जर स्वतःला देह मानून बसलेलो आहोत तर आपला हिरण्यकश्यपू झाल्याशिवाय राहणार नाही. जर आपल्या हातामध्ये तेवढी शक्ती आली, तेवढी सत्ता आली, तर आपला हिरण्यकश्यपू होणारच आहे. जर आपलं डोकं स्थिर नसलं तर, विवेक बुद्धी जर आपल्यामध्ये नसली तर आपला देखील हिरण्यकश्यपूच होतो. त्याच्यानंतर रामाच्या काळामध्ये कोण होतं? रावण होता, वाली होता, अशा प्रकारचे राक्षस होते. त्याच्यानंतर कृष्णाच्या काळामध्ये कंस, चाणूर, मधुसूदन, मधु म्हणजे तो ज्याचाही नाश केला, शकुनी, दुर्योधन, दुःशासन, धृतराष्ट्र, अशा प्रकारचे राक्षस होते. आजकालच्या जगामध्ये तर आपण सगळेच आहोत. तर आपल्यामधली राक्षस वृत्ती नाहीशी करण्यासाठी भगवंत अवतार घेतात, आणि तो भगवंताचा अवतार आपल्यामध्येच व्हायला पाहिजे. आणि होतो. भगवंताचा अवतार असा झालेला आहे असं आपल्याला कळलं. कुठे कळलं? आपल्या आतच कळलं ना. हे कळायला पाहिजे. तर ह्या 2 श्लोकांबद्दल इतकं चिंतन झालं आतापर्यंत. त्याच्याबद्दल जर कोणाला काही प्रश्न वगैरे असलेत किंवा काही कोणाला चिंतन करायचं असलं तर आपण बोला. 48 मिनिटं झाले, मी एकटाच बोलतोय. एनीबडी वॉन्ट्स टू से एनिथिंग अबाउट दिस? हात वर करा, नाही तर अनम्यूट करा. वाह, दीपक, गो हेड, अनम्यूट प्लीज. स्टार्ट युअर व्हिडिओ इफ यू कॅन. गो हेड. या हा दादा, ऍक्च्युली या 2 श्लोकांमध्ये 2 शब्द वापरले गेलेत. एक तर सृजाम्यहम आणि दुसरं संभवामी. तर त्याच्यामध्ये थोडा पब्लिक डोमेन मध्ये कन्फ्युजन आहे. म्हणजे कारण सृजाम्यहम मीन्स मॅनिफेस्ट, जसं तुम्ही सांगितलं आणि लिहिलेलं आहे. आणि संभवामी मध्ये फरक आहे. प्रभुपद म्हणतात की इट अपियर्स, दॅट ही अपियर्स. आणि बाकी 1-2 बुक्स आणखीन आहेत, त्या म्हणतात की ही इज बॉर्न एव्हरी युगा अँड युगा, संभवामी युगे युगे. तर त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन असतं की प्रत्येक जो अवतार असतो त्याच्या बर्थ मध्ये काहीतरी कन्फ्युजन किंवा काहीतरी मिस्टिसिझम असतं किंवा काहीतरी हिडन असतं. की जन्माला आले जेलमध्ये, तर नेक्स्ट डे मॉर्निंग अगदी मिरॅक्युलसली दुसऱ्या घरात पोचले आणि तिथनं जन्म डिक्लेअर झाला. कृष्णाच्या जन्मात तसं आहे, क्राइस्टच्या जन्मात पण तसं काही आहे. तर हे कन्फ्युजन खरं आहे का फक्त हे इन्सिडेंटली प्रभुपदांनी असं अपियर्स म्हणून सांगितलं म्हणून त्याच्यामुळे आहे का, काय ह्याचं काय खरं आहे का? आता आपण समजा नुसत्या त्या शब्दांबद्दलच थोडंसं चिंतन केलं तर काय होईल पहा. लेट अस जस्ट थिंक अबाउट द वर्ड्स देमसेल्व्स. सृजन, सृजन या शब्दाचा अर्थ काय आहे? सृजन या शब्दाचा अर्थ आपल्याला जो अभिप्रेत आहे तो म्हणजे टू क्रिएट समथिंग. आपण म्हणतो ना, समजाला इफ इफ समबडी इज क्रिएटिव्ह, आपण म्हणतो तो सृजनशील आहे मनुष्य, असं म्हणतो. सृजनशील म्हणजे द वन हु इज क्रिएटिव्ह. सृजन म्हणजे क्रिएशन. तर सृजन मध्ये भगवान इज सेइंग की आय एम क्रिएटिंग माय सेल्फ. सृजामी अहम म्हणजे आय क्रिएट माय सेल्फ इन ए बॉडी फॉर्म. देहधारी मी स्वतःला तयार करतो. आणि संभवामी, संभवामी म्हणजे काय पहा. भव म्हणजे टू बिकम. ओके, तो संभवामी म्हणजे आय माय सेल्फ बिकम. सो ऑल्दो आय एम निर्गुण,
आय बिकम सगुण, असा त्याचा अर्थ आहे, मला अभिप्रेत आहे. ओके, भव या शब्दाचा अर्थ टू बिकम आहे. आणि संभव म्हणजे आपण म्हणतो ना की हे संभव आहे, म्हणजे काय, इट इज पॉसिबल, पॉसिबल, राईट. इजंट इट? सो संभवामी म्हणजे आय मेक माय सेल्फ पॉसिबल, असं आहे संभव. भव ह्या शब्दाचा अर्थ आहे टू बिकम ऑर टू बी. टू बी नाही, टू बिकम. म्हणजे सी, वी आर हू वी आर, बट वी ट्राय टू बिकम समबडी, right? So I am a man, but I become a husband, I become a father, I become an employee, I become an employer, I become a speaker, you become a listener. तर हे बिकमिंग आहे. सो दिस, हे जे बिकमिंग आहे ना, याला म्हणतात भव 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 भव, राईट? आणि ॲज लॉंग एज देर इज ए डिझायर टू बिकम इन आवर ओन माइंड, तोपर्यंत आपण या भव 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 सागरात आहोत. कारण की या भवसागरामध्ये या भवच्या अनेक लाटा आहेत. त्या सगळ्या लाटा ज्या आहेत ना, वी आर ट्राइंग टू बिकम इच वन ऑफ दोज वेव्स, असं होतं. पण जेव्हा आपल्या डोक्यातनं हे भवाचं भूत निघून जातं, का बरं? कारण की मला माहिती आहे की दिस इज ओनली ए रोल आय एम प्लेइंग फॉर द टाइम बिंग. सो during that time, play that role well. So you play the role of a father or a husband or a brother or a teacher or a speaker well enough for that duration. Don't carry that role further into another role. जोपर्यंत आपण जो रोल करतोय तोपर्यंत करा. आता सध्या कसं आहे की अर्जुना, तुला युद्ध करणं भाग आहे, त्यामुळे तू कृपा करून युद्ध कर. तू कोणाचा पुतण्या, तू कोणाचा नातू, तू कोणाचा शिष्य विष्य होऊ नकोस. तू सध्या योद्धा आहेस, तर तू योद्धा राहा आणि युद्ध कर आणि संपव हा विषय. बी 100%. डोंट गेट कन्फ्युज्ड. दॅट इज व्हाय गीता इज ट्राइंग टू टेल अस की तुम्ही जेव्हा तुमचं जे काम असेल, करायला पाहिजे असेल, ते तुम्ही करा, परंतु त्याच्यामध्ये अडकू नका. कारण की हेच काम तुम्ही जन्मभर नाही करत राहणार आहे. म्हणून तर आपल्याकडे वर्णाश्रम धर्म आहे ना, वर्णाश्रम पद्धत आहे की तुमच्या वर्णानुसार तुम्हाला जे तुमच्या नशिबात असेल काम, ते तुम्ही काम करा व्यवस्थित, आणि त्याच्यातनं तुमचा उद्धार होणार आहे. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं अवसादेत, बट व्हाय, बट वेन, ओनली वेन यू फॉलो युअर स्वधर्म. मागच्या अध्यायात सांगितलं ना की आपला स्वधर्म जो आहे तो श्रेष्ठ आहे, जसा असेल तसा असेल. परधर्म जो आहे तो भयावह आहे. तू क्षत्रिय आहेस ना, तू प्लीज लढ. तू काही संन्यासासारखं जाऊन तिकडे हिमालयात वगैरे जाऊन बसू नको. कारण की हिमालयात जाऊन ना तू तिकडे जाऊन हरणं बिरणं मारून खाशील. तुझा क्षत्रिय स्वभाव जो आहे तो तुला असं नुसतं बसून येणार. यू विल डू दॅट. त्याच्यापेक्षा तू इथेच युद्ध कर. युद्धात मेला तरी हरकत नाही. तू मेला तर मेला काय, तुला वीरगती प्राप्त होईल. यू विल गो टू स्वर्ग. इट्स फाईन. आणि जर तू जिंकला तर मग तुला हे राज्य मिळेल. देन ऑल्सो यू विल हॅव स्वर्ग. सो दॅट इज हाऊ इट इज. दॅट्स हाऊ वी नीड टू. सृजन आणि संभव ह्या दोन मधला हा सटल डिफरन्स आहे, जो मला इंट्युटिव्हली कळतो, किंवा जे आतापर्यंत वाचन झालेलं असेल किंवा जे चिंतन झालं त्याच्यानुसार ते आहे. आय होप दिस मेक सेन्स टू यू. या ओके, ऑल राईट. भावना, ते आपण अनम्यूट केलंय स्वतःला ऑलरेडी. काही बोलायचं होतं का? नाही, मी संभावनाच्या बद्दल बोलत होते हा की शक्यता आहे, तिथे पॉसिबिलिटी आहे, असा हा अर्थ मी काढत होते. हा तेवढंच मला सांगायचं होतं. तेव्हा कुलश्रेष्ठांनी विचारलं हा शब्दाचा हा अर्थ, तर ते मी म्हणत होते की संभवामी संभावना युगे म्हणजे युगे. पण शक्यता. आता संभवामी म्हणजे आय बिकम. संभव हो, तर संस्कृतमध्ये जो संभव हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये आणि मराठीतल्या संभवमध्ये फरक असू शकतो ना. जसं आता आपण राग हा शब्द म्हणतो बघा. राग हा शब्दाचा मराठीमधला अर्थ आहे क्रोध, परंतु संस्कृत मधला राग म्हणजे क्रेविंग असं होतं ना, आसक्ती. समीर, तुझा हात वर आहे, काय म्हणायचंय? थँक्यू. थोडा जुना प्रश्न आहे. हा, गो अहेड. मला काही doubt तुझा आहे. ना आम्हाला आवाजच ऐकू येत नाही समीर आजकाल, माहितीये का? कारण की तुझ्या याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. युअर मायक्रोफोन हॅज सम प्रॉब्लेम, बिकॉज वेन अच्छा, एव्हर यू आता ऐकू टॉक. येतं? आता जरा बरं आहे, गो अहेड. हा. लहानपणी आणि तेव्हा वातावरण पण तसंच होतं हा, थोडं की जवळ घे फोन आपल्या. मला वाटलं आवाज कमी येतोय. मग पुढच्या वेळेला विचारतो, थोडं काहीतरी करतो. हा, नवीन चालेल. व्हाय डोंट headphone. यू फिक्स दिस अँड देन विल वर्क हा. ऑन इट नेक्स्ट टाइम. चालेल. हा.
पण गुड, म्हणजे आय एम डिलाइटेड अबाउट दिस चिंतन सो फार. आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत का? इफ एनीबडी एल्स हॅज एनी comments or questions or you want to share something would be great. शांभवी, प्रियाताई, ठीक वाटतंय का तुम्हाला? यू थिंक दिस मी इज? बोलू का हा हा, जरूर, अवश्य. नाही, तुम्ही संभवामी म्हणजे त्याच्याबद्दल की हा भव म्हणजे एक की असणे, हा तर संभवामी म्हणजे आणि एक कंटिन्यू असणे, हे कंटिन्यू म्हणजे मी कायम असेन असं. किंवा आता आपण संगत म्हणतो, गत म्हणजे जाणे, त्याच्याबरोबर संगत तुमच्या बरोबर जाणे, असं अशा हा अर्थी. हा हा. तशा अर्थी जर बघितलं तर संभवामी म्हणजे की मी तुमच्या बरोबर असेन सतत, असं पुढे इन द फ्युचर. किंवा असंही आपण विचार करू का की संभवामी म्हणजे संभव, म्हणजे भव आणि संभव म्हणजे कॅन बिकम. भव म्हणजे टू बिकम आणि संभव म्हणजे कॅन बिकम, म्हणजे मे बी असंही असू शकतं. हा, काय माहित, म्हणजे तसा त्या अर्थाने आपण संभव हा शब्द घेतो ना. तर मला एक्झॅक्टली माहिती नाही याचा अर्थ. आय जस्ट contemplated based on whatever I know so far or understand so far. I should look it up or maybe I will look it up. पण चांगला आहे, हा चिंतन करण्यासारखा विषय आहे की संभव हा कुठल्या अर्थाने वापरलाय शब्द इथे. तर बघू आपण. संभवामी युगे युगे, किती छान आहे ना. पण हे शक्यता 2 श्लोक आपण घेतले बघा, त्या 2 म्हणजे श्लोकांमध्येच किती चिंतन करण्यासारखं आहे. शक्यता असणे, असं. शक्यता असणे. असण्याची शक्यता असणे. संभव हा. संभवामी युगे. पण ह्याच्यामध्ये ती शक्यता म्हणण्यापेक्षा ही खात्रीच आहे ना. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हो, संभव नाही, बरोबर. म्हणजे आय डेफिनेटली कम. ते संभव म्हणजे आपल्या मराठीतला जो संभव आहे ना, तो अर्थ नाहीये इथे. बरोबर नाही, आहे. ही नाही, डेफिनेटली बरोबर. कम्स. तो जास्त परफेक्ट बसतो. तो जास्त परफेक्ट बसतो ना, असं आहे ते. तर Correct, लेट अस correct, फिगर correct. दॅट आउट, लेट अस कॉन्टेम्प्लेट ऑन दॅट. म्हणूनच तर मी म्हटलं तुम्हाला की संस्कृतमध्ये शब्दाचा अर्थ आणि मराठीमधल्या शब्दाचा अर्थ हा थोडासा फरक असू शकतो, आहे म्हणजे. सो वी शुड थिंक ऑफ इट फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. हे 2 श्लोकच बघा की 2 श्लोक करता करता आपल्याला पुष्कळ खाद्य मिळालं फार विचार करण्यासाठी. हो ना. दे आर व्हेरी डीप. हे फार आणि फार पॉप्युलर श्लोक पण आहेत. फार आहेत. हो पॉप्युलर ना. दोघेही. अगदी. आतापर्यंत आजचं आपलं हे जे चिंतन झालं याच्याबद्दलचं, त्याच्यामध्ये इट मेक सेन्स टू यू, राईट? हो हो हो. हॅलो. हा, हॅलो. बोला मी सुपनेकर समीरची आई बोलतीये. बोला आई, कशा आहात? नाही, संभवामीचा अर्थ याच्यात मी प्रकट होतो असा दिलाय हा, मराठी याच्यात. मी Correct. प्रकट होतो. मी प्रगट होतो. आणि सृजामी याचा अर्थ आहे की मी स्वतःला क्रिएट करतो, मी स्वतःला हो. सृजामी म्हणजे मी प्रगट करतो स्वतःला, आणि संभवामी म्हणजे मी प्रगट होतो, असंही असू शकेल कदाचित. मी असं असेल, करतो आणि मी असं होतो. असेल. हा, म्हणजे पहिल्याच्यात सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. सृजाम्य प्रकटतो म्हटलंय. हा, सृजाम्य म्हणजे मी प्रगट करतो. हा, आय एम द डुअर देअर. हा, आणि दुसऱ्या याच्यामध्ये कसं आहे की मी होतो, असं असं सांगितलं. हा. मी मी प्रगट होतो असं लिहिलंय. प्रकट होतो असं म्हटलंय. हा, म्हणजे एका ह्याच्यात कार्य सांगितलं आणि दुसऱ्यात कारण सांगितलंय, म्हणजे एका ह्याच्यात कारण सांगितलं, दुसऱ्यात कार्य सांगितलंय, असं सांगितलंय. हा. है ना? प्रकट म्हटलंय सृजामी. करेक्ट. प्रकट होतो आणि याच्यात मी प्रकट होतो. हा, दोन्हीचा म्हणजे अर्थ. पहिल्या याच्यात बघा की कारण काय आहे. कारण हे आहे की मी मला प्रगट करतोय, हे कारण आहे. हा, आणि हा, कार्य अच्छा, काय आहे की मी प्रगट होतोय. अच्छा. तर बरोबर आहे ना. असं आहे. त्या हा, अर्थाने नाही का, ठीक आहे. पहिले माझ्या मनामध्ये एक संकल्प येईल की मी अमुक करेन, हा, आणि नंतर मग जो संकल्प मी केलेला असेल तो संकल्प फळाला जाईल, हा. सिद्धीला जाईल. म्हणून पहिल्यांदा सांगितलं की मी सृजन करतो, आणि दुसऱ्यांदा सांगितलं की मी प्रगट होतो, संभवामी युगे युगे, असं आहे. हा, म्हणजे कार्यान्वित. हा, एक्झॅक्टली. कारण आणि कार्य. सो कार्य. इन द मटेरियल वर्ल्ड कारण आणि कार्य आर मॅनिफेस्ट. ठीक आहे. आणि कारण आणि कार्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. हम्म. आता पहा ना की आतापर्यंत मी ग्लोबल वॉर्मिंग पासून ते आपण स्वतःपर्यंत इग्नोरन्स पर्यंत कसं आलो, कार्यकारण भावाने आलो ना. तर या जगामधलं सगळं जे ज्ञान आहे आपलं, ते सगळं या कार्यकारण भावावर आधारित आहे, कॉज अँड इफेक्ट.
द होल कॉन्सेप्ट ऑफ सायन्स, मॉडर्न सायन्स और विज्ञान आपण ज्याला म्हणू, ते विज्ञान हे कार्यकारण सिद्धांतावर, कार्यकारण भावावर आधारित आहे, हे माहिती पाहिजे. परंतु ह्याचं जे मूळ कारण आहे ते काय आहे? ते मी आहे. आय एम द मूळ कारण. सो एव्हरीथिंग इव्हेंच्युअली बॉइल्स डाऊन टू मी. सो व्हेन वी काय म्हणतात की आपण मागे 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 एक एक स्टेप मागे मागे येत गेलो ना, कुठल्याही गोष्टीचा विचार करताना तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करा, एनिथिंग अँड एव्हरीथिंग विल ब्रिंग यू बॅक टू युअर सेल्फ. सो ॲज यू गो डीपर इन टू ए सब्जेक्ट, कुठल्याही गोष्टीचा जर आपण खोलवर अभ्यास केला आणि विचार केला तर तो विषय आपल्याला स्वतःपर्यंत घेऊन येईल. म्हणून तर आपण प्रत्येक विषयामध्ये ना अल्टिमेट टर्मिनल डिग्री जी असते ना, तिला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणतात. तिला डॉक्टर ऑफ तो विषय नाही म्हणत, डॉक्टर ऑफ फिजिक्स, डॉक्टर ऑफ केमिस्ट्री असं नाही म्हणत, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. कारण की द डीपर यू गो, ऑल ऑफ दीज थिंग्स मर्ज इन टू वन. व्हॉट इज दॅट वन? आय एम दॅट वन. असं आहे. तर अशा प्रकारच्या चिंतनामध्ये आपण नेहमी राहूया, अशा प्रार्थनेने आत्तापुरतं आज आपण इथे थांबू आणि पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. नमस्कार.